हे सगळं हास्यास्पद आहे. काय मला वाटतं की जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी मुद्दामून केल्या जात आहेत. कारण ताराराणी साहेब ज्या आहेत ह्या मूळ त्यांचं कुळ कुठलं आहे? त्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या, बरोबर की नाही? आता हंबीरराव मोहिते हे 96 कुळी मराठा तळबीळमधून, साताराच्या तळबीळमधले राहणारे 96 कुणी मराठा ह्या घरात त्या जन्माला आलेल्या ताराराणी आपल्या साहेब, बरोबर? तर कुठेतरी लिंक लागते का? जैन हा स्वतंत्र वेगळा धर्म आहे. हिंदू हा स्वतंत्र एक वेगळा धर्म आहे. केवळ मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक ह्या केल्या जात आहेत. मुंबईमध्ये मराठीचा जो मुद्दा आहे, मराठी माणसाचा जो मुद्दा आहे की मुंबई मिळवण्यासाठी जे 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलं किंवा ज्या काही प्रांताच्या रचना झाल्या ह्या भाषावार झाल्या, ह्या सगळ्या मुद्द्यांना कुठेतरी बगल देऊन द्यायची आणि लोकांना ह्या मुद्द्यांपासून दूर नेण्यासाठी जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत असं मला वाटतं आहे. कारण मुंबईवर खूप लक्ष आहे, तुम्हाला माहिती आहे आणि कोणाचं आहे ते. परंतु ते काय आम्ही त्यांचे असे जे काही मनसुबे आहेत हे मनसुबे काही आम्ही तडीस धावू देणार नाही. सभागृहामध्ये गारगाई धरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता, त्याबद्दलची सध्या काय अपडेट आहे, काय? नाही, गारगाई धरणाबद्दलचा जो मुद्दा होता ना, मागच्या वेळेला जो मुद्दा होता ना, त्या धरणाच्या मुद्द्याला कुठे विरोध नाही आहे. परंतु जो फेरफार करतायत, अजून ते गारगाई धरणाचं कामसुद्धा चालू झालं नाही. तिकडच्या लोकांच्या जी काही गावं आहेत, तिकडच्या गावातल्या लोकांच्या त्या घरं जी आहेत त्यांची जे काही पुनर्वसन करायचं तेही झालेलं नाही आहे. तिकडचं कुठलंही झाडांचं पुनर्प्लांट म्हणा ना, पुनर्वसन करणं किंवा हे करणं, त्या कुठल्याच गोष्टी अजून झालेल्या नाही, सुरुवातही झालेली नाही. तुम्ही कुठल्याही गोष्टीची सुरुवात झाली नाही, तरी देखील तुम्ही 2000 कोटींनी पुन्हा फेरफार करून बजेट वाढवताय, याला आम्ही आक्षेप घेतला होता. पण तो काय संख्याबळ आणि ह्याच्या जोरावर त्यांनी तो पास करून घेतला. एकंदरीत जर आपण बघितलं तर तिथे थोडंसं एक हास्यास्पद देखील गोष्ट घडलेली पाहायला मिळाली सभागृहात, आणि असं देखील झालं होतं की तुमच्या बैठका होत नाही, तुमच्यामध्ये समन्वय नाही, असं देखील नाही. तो एक विनोदाचा भाग होता. कारण जे सत्ताधारी पक्षाची लोक अध्यक्षांच्या अँटी चेंबरमध्ये बैठक चालू यायच्या अगोदर सगळं मॅच फिक्स करून येतात, असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे काही मागच्या मीटिंग पाहता. म्हणून तो विनोदाने आम्ही मुद्दा उपस्थित केला होता की हे सगळे तर असं आम्हाला देखील करायला हवं. पण शेवटी संख्याबळ महत्त्वाचं ठरतं आहे. संख्याबळ सत्ताधाऱ्यांकडे अधिक असल्यामुळे जरी आम्ही किती विरोध केला तरी ते मतदानाला टाकल्यानंतर ते त्यांचे प्रस्ताव मान्य होतात किंवा मंजूर होतात. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मनसेचे काही कार्यकर्ते आता गेलेले पाहायला मिळाले होते. गॅसच्या सिलेंडर संदर्भात उद्या हनुमान जयंती आहे. स्वामींच्या किंवा ह्या ज्या पालख्या निघतात त्यांचे जे भंडार आहेत. मग आता तुम्ही जैन समाजाच्या एखाद्या सोसायटीला जर तुम्ही स्पेशल सिलेंडर मागता, तर तुम्ही आता हिंदू धर्माची जी हनुमान जयंती आहे किंवा हे जे काही स्वामी भक्तांच्या भंडारे आहेत यांना तुम्ही सिलेंडर मिळावं यासाठी तुम्ही मागणी करणार आहात का? कारण तुम्ही लोकप्रतिनिधी सर्वांचे आहात, तुम्हाला सर्वांनी मिळून निवडून दिलेलं आहे. असा मुद्दा घेऊन आमचे मनसेचे लोक गेलेले आहेत. आता बघू त्याला काय तेच सांगतोय. मग एक बळाचा वापर करणं, आता तुम्ही सत्तेत आहात, मंत्री आहात, तुम्ही बळाचा वापर करून पोलिसांना मग ही वेळ का आली तुमच्याकडे? जर तुम्ही निपक्षपाती म्हणता स्वतःला, तर तुम्ही भेटायला हवं होतं ना त्यांच्या जे आमचे जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या पत्र जे काय असेल ते निवेदन जे काय असेल ते स्वीकारायला हवं होतं आणि त्यानुसार तुम्हालाही आम्ही सिलेंडर उपलब्ध करून देतो असं सांगायला हवं होतं. मग तुम्ही पोलिसांचा बळाचा वापर करायची गरज नव्हती. म्हणजे तुमच्या नेमकं मनात काय आहे, म्हणजे तुमच्या मनात एक आहे आणि दाखवण्याच्या गोष्टी एक आहेत, अशातलाच भाग आहे त्यांचा तो. आता साधारण किती प्रस्ताव पास झालेले आहेत, काय त्या संदर्भात एकंदरीत आढावा काय आहे आजच्या स्थानी? नाही, ओव्हरऑल जे आजचे जे काही 46-47 प्रस्ताव होते, जे प्रस्ताव मंजुरीला टाकले होते मतदानाला, ते बहुतेक संख्याबळाच्या आधार ते पास झालेले आहेत. काही प्रस्ताव रेफर बॅक केले आहेत, काही नॉट टेकन केलेले आहेत. इलेक्ट्रिक साफसफाईचा मुद्दा जो आहे, इलेक्ट्रिक मशीनचा मुद्दा, तो पण यावेळी प्रस्तावित करण्यात आला होता. त्याबाबत तो काय म्हणजे इलेक्ट्रिक मशीन जे आहे स्मार्ट यंत्र, तर आमचा मुद्दा असा होता की ती एक यंत्र 14 लाखाला मिळतं
आणि मग तुम्ही करोडो रुपये केवळ त्यांच्या काय म्हणतात सल्ल्यासाठी किंवा भाड्यापोटी देणार असाल तर तुम्ही आपणच का नाही इलेक्ट्रिक म्हणजे हे जे काही साफसफाईचे मशीन्स विकत घेत जर आपण प्रत्येक प्रभाग समितीला जरी विकत घेतलं तरी कमी खर्चात होईल, महानगरपालिकेचा पैसा वाचेल आणि महानगरपालिकेकडे सफाई कामगार मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना तुम्ही ट्रेन करा आणि आपणच साफसफाई करा, कशासाठी कॉन्ट्रॅक्ट द्यायची गरज आहे असा तो मुद्दा होता. पार्किंगचा देखील एक विषय होता, काय झालं या पार्किंगच्या विषयात नेमकं काय पार्किंगच्या विषयामध्ये तो पार्किंगचा विषय जो होता तो त्याला बऱ्याचशा विरोधी पक्षातल्या लोकांनी विरोध अशासाठी केला कारण एक्झिस्टिंग PPL जे आहेत म्हणजे त्या बंद तशाच रिकाम्या पडलेल्या तिथे कोणीच पार्किंग करत नाही. का करत नाही तो संशोधनाचा विषय आहे ना, कारण तिथे तुम्ही जे काय टेंडर काढून त्यांना तुम्ही जे देता कॉन्ट्रॅक्टरला त्या भरमसाठ किमतीला कॉन्ट्रॅक्टर ते टेंडर उचलतो, मग ते पैसे वसूल करण्यासाठी त्याचा पार्किंगचा मासिक दर आहे तो मोठा लावला जातो, इतका मोठा लावला जातो की लोक तिकडे जातच नाहीत. मग ह्या सगळ्या त्रुटी ज्या आहेत या त्रुटीवर अगोदर काम करा आणि मग ह्या अशा पद्धतीचे पार्किंगचे विषय घेऊन या एवढाच मुद्दा होता. कारण पार्किंगचा प्रश्न मोठा आहे मुंबईमध्ये आणि तो सुटायला हवा या मताच्या आम्ही देखील आहोत. परंतु पार्किंगच्या नावाखाली जो काही भ्रष्टाचार चालू आहे तो थांबायला पाहिजे. कारण अनेक ठिकाणी बेकायदेशीर पार्किंगचे पैसे घेतले जात आहेत, हे सुद्धा अनेक ठिकाणी आता मागच्या महिन्यात सिद्ध झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी पकडले गेलेले आहेत. मग ह्या सगळ्यावर कोणाचा तरी अंकुश पाहिजे ना, महानगरपालिकेचा अधिकारी देखील ह्यामध्ये सामील असतात असं एकंदर आरोप होतात. तर मला वाटतं की ते जर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना काढत नाही म्हणजे हे आरोप खरे आहेत की काय असा प्रश्न पडतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.